सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असतं तर भाजपला सांगितल्याशिवाय झालं असतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. अजित पवार यांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावरती शशिकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण. सुनेत्र पवार राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी, त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल. इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची स्पष्ट भूमिका. 1 एप्रिल पासून देशभरात नवा आयकर कायदा, कर भरणं होणार सुटसुटीत. तर इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत. अपघात विमा दावा करमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. मुंबई, पुणे, हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवणार. टायर टू टायर 3 शहरांच्या विकासासाठी 5,000 कोटींची तरतूद. निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात माहिती. विकसित भारताकडे नेणारा बजेट, शेती पशुपालन उद्योगासाठी भर. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बजेटचं स्वागत. रोहित शेट्टींच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार, 5 राऊंड फायर घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपींना पुण्यातून अटक. बिश्नोई गँगनं स्वीकारली जबाबदारी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.